नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ यूथ विचार युवकांची। सध्या आपण नालासोपारा पूर्व प्रगतीनगर ठाकूर विद्यालयामध्ये उपस्थित आहे। आज रविवारचा दिवस आहे, त्या दिवशीसुद्धा इकडे भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रभाग क्रमांक 10, प्रभाग क्रमांक 16 आणि 9 या वतीने इकडे ग्राहकांची जी पण समस्या आहे त्यासाठी इकडे महावितरण यांचे लोकांना बोलून त्याची समस्या दूर करण्याचं काम चालू आहे। सध्या इकडे सर्व नागरिक आलेले, ज्या प्रकारे स्मार्ट मीटर अतिशय मोठ्या प्रमाणात लोकांचा वाढीव वीज येतो, लोकांना बिल येतो भरघास, त्या बिल कशा प्रकारे भरणार, लोकांचा नाहक त्रास झालेला आहे। कारण की लाईट तर नसते पण बिल त्यांना बरोबर येतो। ह्या सर्व गोष्टी कशा प्रकारे असणार आहे त्या सर्व आपण त्यांना विचारायचा प्रयत्न करू। सध्या इकडे नागरिक रांगेत उपस्थित आहे, आपण त्यांना विचारायचा प्रयत्न करू। किधर से आए, किधर से? प्रगति नगर से। किस लिए आए हो? लाइट बिल ज़्यादा आ रहा है। कभी से आता है लाइट बिल ज़्यादा? मार्च से। मार्च से लाइट बिल आया? जब से स्मार्ट मीटर लगा, स्मार्ट मीटर जब से स्मार्ट मीटर लगा तभी से? हाँ तभी से। लगाने के टाइम पे आपको इन्होंने बताया था क्या? नहीं, गांव गए थे तभी लगा दिए थे। बिना पूछे लगा दिया? हाँ। और अब कितना बिल पहले आता था और अब कितना बिल आ रहा है? पहले 200-300 आता था, अभी 1800 आ रहा है। सीधा 1800 आ रहा है? हाँ ये देखो, सामान उतना ही है घर में? पंखा और लाइट बिल बस इतना ही है। पंखा और लाइट बिल है? लाइट है बस, लाइट बस? हाँ बस। और उसमें इतना 1800 का बिल हाँ है? 1800 आ रहा है। तभी आपने महावितरण के जहाँ पे बूथ है वहाँ पर बताया उनको? बताया वहाँ पर, तो उन्होंने क्या समस्या दूर की? बोले कि जितना रीडिंग आ रहा है उतना ही आएगा। जितना रीडिंग आ रहा है उतना? हाँ। रीडिंग चेक करने लोग आते हैं क्या घर पे? हाँ आते। आते? महावितरण के नहीं लोग वो आते? मतलब जो फोटो के खींच अंदर के घेऊन बेचते? जो फोटो खींच के लेके जाते हैं ना, ते फोटो खींच के लेके जाते। बघितलं ज्या प्रकारे यांचं म्हणणं आहे का, ज्यापासून आता स्मार्ट मीटर लावण्यात आलेला आहे, स्मार्ट मीटर लावल्यानंतर अतिशय मोठ्या प्रमाणात लोकांचा बिल येतो। आपल्या मर्जीने महावितरण याचे लोक अधिकारी त्यांना रीडिंग पाठवतात आणि आपण जेव्हा तक्रार करतो तेव्हा ते थेट सांगतात जेवढं बिल आलेलं आहे ते आताच भरायच लागेल, अन्यथा काही ना काही होईल। पण ज्या प्रकारे वसई विरारमध्ये आपण बघितलं असेल, स्लम परिसरात लाईट तर नसते, गेल्या 2 तास 1 तास लाईट जाते येते आणि ते अनेक समस्या सांगतात। काम तर करत नाही महावितरणचे लोक आणि त्याचबरोबर त्यांना आश्वासन देतात खोटे। आता हे अधिकारी बसले, आपण ह्यांना बघू नक्की आता हे जे सभा आयोजित करण्यात आलेली ते काम होणार का, कारण गोरगरीब स्लम परिसरात राहतात। सध्या इकडे बसलेले लोक आहे। अजून एक मिनिट सर, लोक येतात, काय रिस्पॉन्स कसा आपला? लोकांचा रिस्पॉन्स चांगला आहे। लोकांचे प्रश्न असा आहे हो, मीटर लावला, स्मार्ट मीटर लावल्यानंतर हो, त्यांना हे प्रॉब्लेम चालू झाला, मोठ्या प्रमाणात बिल येतो, नाही लाईट तर वारंवार जाते। आज आमच्याकडे तक्रारी जी आहे ते फक्त स्मार्ट मीटर नाही, नॉन स्मार्ट मीटरचे पण आलेले आहे। आता हा जो एप्रिल मे जूनचा जो महिना आहे याच्यामध्ये हीट असल्यामुळे, मागच्या वर्षी कसं मे मध्येच पाऊस सुरू झालेला होता म्हणून मागच्या वर्षी एवढं लोकांना त्रास झाला नाही की बिल खूप जास्ती येत आहे किंवा हे येत आहे। यावेळेला काय झालं, एप्रिल मे जूनमध्ये हीट वेव्ह पण होती, पाऊस थोडा लेट झाला म्हणून लोकांना असं वाटलं की आपल्या ज्या स्मार्ट मीटर ज्यांच्याकडे बसवले आहे की आपण स्मार्ट मीटर बसवल्यामुळेच आपल्याला बिल जास्ती आलं, पण असं नाही। आज तक्रारी नॉन स्मार्ट मीटरच्या पण आल्या आमच्याकडे। स्मार्ट मीटरपेक्षा नॉन स्मार्ट मीटरच्या तक्रारी जास्ती होत्या की ज्यांना बिल जास्ती आलं। आता इन जनरल जे आहे उन्हाळ्यामध्ये जे आहे वीज वापर हा जास्तीच होतो, म्हणजे आमच्या सिस्टीममध्ये दिसतं की जो वीज जो आहे जे डिसेंबर जानेवारी थंडीच्या काळात जेवढी वापर होते त्याच्यापेक्षा डबल वीज जी वापर होते हा एप्रिल मे जूनमध्ये होतो। म्हणून लोकांना आम्ही तेच समजवलं की हे स्मार्ट मीटरमुळे नाही आहे, हे जो कन्झम्पशन आहे या एप्रिल मे जूनमुळे पाऊस लेट झाल्यामुळे तुमचा कन्झम्पशन वाढलेला आहे म्हणून बिल आलं। अनेक वर्षापासून जास्त आपला उन्हाळा सीझन हां, त्यामध्ये सेम बिल येतो, पण ह्या वर्षी काहीतरी वेगळं झालेलं आहे। नाही यावेळी काय झालेलं आहे की जूनमध्ये हीट वेव्ह होती आणि या जूनमध्ये जास्ती हीट वेव्ह होती, कारण मेच्या कम्पेअरमध्ये जूनमध्ये लोकांना जास्ती बिल आलेलं आहे, कारण मेमध्ये पण गरमी होती, जूनमध्ये पण होती। पण जी हीट वेव्ह आहे ही जूनमध्ये जास्ती असल्यामुळे जो त्यांचा कन्झम्पशनचा जो पॅटर्न आहे तो जास्ती झालेला आहे। सामान घरी उपयोगी ते पंखा तेवढंच असतो, लाईट तेवढं काही एक्स्ट्रा तर लावत नाही। ज्या प्रकारे आता तुम्ही बघितलं ते MSCBचा जे पण प्रॉब्लेम आहे, लाईट तर नसते, ट्रान्सफॉर्मर उडतो, कुठे ना कुठे लाईट जाते, लाईनचं काम। हा जो प्रॉब्लेम आहे साहेब, हे लाईट जाणं 3 दिवस वगैरे लाईट नाही, हा जो आहे हा काळ हा जुलै महिन्याचा आहे। येणारं जे बिल आहे हे बट नॅचरल हे कमीच राहणार आहे, कारण 3-4 दिवस लाईट पण नव्हती आणि पाऊस पडल्यामुळे थोडंसं कन्झम्पशनही ड्रॉप झाले लोकांचं। तेवढा डिडक्ट होणार का मग त्यांचा, जेव्हा लाईट बंद असते तेवढी? नाही जेवढं कसं आहे, लाईट बंद होती नाही रीडिंग चालू नसतं, लाईट बंद असली तर रीडिंग कसं चालू होणार? लाईट बंद असली तर रीडिंग चालू राहत नाही, कारण सप्लायच नाही। त्याच्यावर फक्त आपण चेक करू शकतो रीडिंग आहे की नाही म्हणून, पण सप्लाय नाही तर रीडिंग ते फॉरवर्ड होणार नाही। ते 400 रुपये बिल डायरेक्ट 1800 मध्ये येतो, म्हणजे किती वाढीव येतो डायरेक्ट? साहेब 400-600 हे जे बिल आहे हे त्यांचे डिसेंबर जानेवारीचे बिल आहे। उन्हाळ्यामध्ये कन्झम्पशन जो आहे तो वाढतो, डिसेंबर जानेवारीमध्ये तुम्ही फॅन म्हणा किंवा AC म्हणा हे लावत नाही। आता जनरली या पब्लिककडे राहत नाही AC,
पण कोणाकडे कोणी कूलर लावतं, पण फॅन लावतात. फॅन 24 तास चालतो, कारण गरमीच एवढी होती, तो 24 तास चालणार आहे. हाच आपण हिवाळ्यात घेतला तर तेवढा आपण वापर करतच नाही, हिवाळ्यात आपण तेवढं वापरत नाही. पण स्मार्ट मीटर लावल्यानंतर आपले लोक ते रिडिंग चेक करण्यासाठी कसं जातात, अगोदर हां. पण जायचे नाही, पण आता कशा प्रकारे आपण रिडिंग चेक करतो? साहेब कसं आहे, स्मार्ट मीटर लावल्याचा हेतू हाच आहे की जे रिडिंग जे इम्प्रॉपर होऊन राहिलं आहे हे प्रॉपर व्हावं. स्मार्ट मीटर आणि साध्या मीटरमध्ये फरक एवढाच आहे की त्याच्यामध्ये चिप लावलेली आहे की रिडिंग ऑटोमॅटिक व्हावं म्हणून, आणि एक रिले लावलेला आहे, समजा बिल नाही भरलं तर ते मीटर बंद व्हावं म्हणून आतमध्ये. बस एवढाच फरक आहे, बाकी काही फरक नाही त्याच्यामध्ये. तर ही अचूक रिडिंग व्हावी म्हणून ते सिम टाकलेलं आहे. ते सिम आमच्या सिस्टीममध्ये येईल. समजा कोणाचा फोटो रिडिंग घेतलेला नाही आहे त्याला ॲव्हरेज बिल जातं. रिडिंग घेत नाही, पुष्कळसे लोक अनावधान म्हणजे हे करतात की ॲव्हरेज रिडिंग टाकून देतात की मीटरवर रिडिंग उपलब्ध नाही. इथे लॉक जरी असलं तरी त्याचं रिडिंग ऑटोमॅटिक त्या आमच्या सर्व्हरमध्ये येतं आणि त्याला बिल, अचूक बिल जे आहे त्याला द्यायला जातं. पण असं काय GR निघालेलं आहे का कंपल्सरी आपल्याला स्मार्ट मीटर लावायचं आहे? हो साहेब, GR निघालेला आहे. नाही, GR पण निघालेला आहे. माननीय राज्यमंत्री बोर्डीकर मॅडमनी पण म्हटलेलं आहे आणि माननीय मुख्यमंत्री यांनी पण म्हटलेलं आहे की आपण आता यापुढे जे काही मीटर आहे हे स्मार्ट मीटर हे कंपल्शन आहे. याच्यात फक्त स्मार्ट मीटरमध्ये मुभा काय आहे की पोस्टपेड आणि प्रीपेड हा जो आहे प्रीपेड जे आहे हे करायचं की नाही करायचं हा ग्राहकाचा हे राहणार आहे ते. पण मीटर जे आहे हे सगळ्याच्या सगळे स्मार्ट मीटर लावायचं आहे, हा कंपल्शन आहे. ज्यांचे जे तक्रारी आहे आम्ही त्यांना तेच म्हटलं, ज्यांना पण स्मार्ट मीटरमध्ये ज्यांना पण तक्रारी आहे आम्ही त्यांना काय म्हटलेलं आहे की सिरीजमध्ये आम्ही जुनं मीटर लावून देऊ आणि ते चेक करून देऊ की हे मीटर फास्ट आहे की स्लो आहे काय आहे. जर जुन्या मीटर आणि याच्या रिडिंगमध्ये जो डिफरन्स आहे तो सारखाच राहिला म्हणजे मीटर ओके आहे. आणि आम्ही हा प्रकार पहिले पण केलेला आहे. 99% जे मीटर आहे ते ओकेच निघाले आहे एकाच मीटरमध्ये, कारण इलेक्ट्रॉनिक मीटरमध्ये एकाच मीटरमध्ये तो फरक येतो आणि त्याला आम्ही दुरुस्त करून दुसरा मीटर लावून देतो. आपल्या भौतिक ठिकाणी ओपन आहे ज्यामुळे आता वारा येईल, पाऊस जोरात येईल, तर इमिजिएटली ते बंद करण्यात येईल. त्यासाठी आपलं काही नियोजन आहे? साहेब कसं झालं की यावेळेला पाऊस वारा आला तेव्हा बंद आपण, कारण वारा असल्यामुळे कुठे ॲक्सिडेंट नाही सांगतो तुम्हाला मी, त्यावेळेला आपण बंद करतो की वायर वगैरे कुठे पडायला नको म्हणून. पण ज्या वेळेला पाऊस भरपूर जमा झालेलं होतं तर ते काय आमचे जे फिडर आहे हे पाण्याखाली गेलेले होते, तर कोणाला करंट न लागू म्हणून ते बंद करून ठेवलेले ते. आता याच्यावर आम्हाला शासनाने पण म्हटलेलं आहे की तुम्ही त्याचा DPR तयार करा. ह्या जमिनीपासून 2.5 ते 3 फूटपर्यंत आम्ही वर उचलणार ते, जेणेकरून हाईट वाढवणार ते, जेणेकरून पाणी भरलं असलं तरी ते आपली सप्लाय जो आहे तो सुरू राहील आहे. याचा सर्वे सुरू आहे, याचा DPR आम्ही शासनाकडे देणार आहे आणि मग ते काम करून आम्ही. मेन पॉवर आहे का आपल्याकडे? मेन पॉवर आहे तेवढी? मेन पॉवर नाही, हे एजन्सीलाच देणार. लाईनमॅन तिकडे पोहोचू शकतात काय दुरुस्ती करण्यासाठी तेवढा मॅन पॉवर आहे. आपण अजून मागणी करणार, आपण मागणी करतोच आहे तशी आहे. त्याच्यामध्ये थोडीफार कसं आहे रिस्ट्रक्चरिंग झाल्यामुळे थोडासा मॅनपॉवरचा कमी जास्तपणा होत नाही तो. पण येणाऱ्या काळामध्ये जे आहे हे सगळीकडे स्मार्ट मीटर लागले तर हे सगळे स्टाफ जे आहे आम्हाला मेंटेनन्सलाच वापरता येईल. धन्यवाद. बघितलं ज्या प्रकारे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं का त्यांचा प्रॉपर काय आहे आणि कशा प्रकारे ते शासनाने त्यांना निर्देश दिलेला त्याचा ते काम करणार आहे. पण आता बघण्यासारखं असेल या सर्व गोष्टी, आता जे पण तक्रारदार या ठिकाणी येत आहे ते तक्रार नक्की त्यांचं निवारण होणार का, ह्या सर्व गोष्टीवरती नागरिक संतुष्ट होणार का, आपण नक्की तुम्हाला पुढेही दाखवायचा प्रयत्न करू. सध्या या प्रकारे भारतीय जनता पार्टीचे जेवढे पण या स्थानिक नगरसेवकांनी जे प्रभाग 10, 16 आणि 9 जे नगरसेवकांनी मिळून इकडे जे महावितरणची समस्या दूर करण्यासाठी इकडे कार्यक्रम राबवलेला आहे त्यांना नक्कीच दूर होणार का, त्या सर्व गोष्टी आपण बघण्यासारखं असेल. सध्या या ठिकाणी महिला वर्ग बसलेले त्यांनाही विचारायचा प्रयत्न करू. किधर से आई दीदी आप? मैं ओसवाल से आई हूँ। ओसवाल से आई, क्या प्रॉब्लम है? यही लाइट बिल का, स्मार्ट मीटर लगा दिए तब से लाइट बिल बहुत ज़्यादा आ रहा है हम लोग स्मार्ट मीटर लगा दिए इसके लिए ज़्यादा। जनवरी में मैंने कंप्लेंट डाला था, फरवरी मार्च में आके उन लोगों ने चेंज कर दिया था मेरा। जी, पर तभी इनका कहना है कि लाइट ज़्यादा लगता है क्योंकि गर्मी का सीज़न होता है। हाँ तो गर्मी का सीजन होता मैं भी मान रही हूँ, लेकिन बहुत ज़्यादा 2-2 हज़ार पहले तो आता था 1100-1200, अब 2000 आ रहा है। 800-900 हाँ एक्स्ट्रा आ रहा है भाई, उतना ही है सामान जितना पहले था उतना ही अभी भी है। तो अभी क्या लगता है जो भारतीय जनता पार्टी के आपके नगर सेवकों ने कार्यक्रम रखा है, आपने अपनी समस्या बताई यहाँ पर? जी हाँ बताए हम लोग समस्या अपना। जी हाँ होगा, क्यों नहीं होगा। हम लोग इंसिवी ऑफिस में गए थे, हम लोग ही नगर सेवक हैं, वहाँ पे हम सब चारों यहाँ के पैनल वाले गए, वहाँ से अधिकारी से रिक्वेस्ट किए, कैंप इन्हीं लोग के लिए रखा गया है, जो भी होगा। हाँ जो भी बीजेपी के हैं सब लोग पूरी तरीके से मेहनत करें, पंकज देशमुख, किशोर पाटिल,
नीलेश चौधरी, जो भी सब लोग कहते जितने डायरेक्टली कंप्लेंट क्यों नहीं की? डायरेक्ट ही कंप्लेन किया गया है, लेकिन वो भी क्या करे, 3 महीना आपको सबको पता है कि तापमान ज़्यादा था, सब इंडक्शन यूज किए, उन लोग का भी एक मुद्दा सही है। डायरेक्ट आप नगर से तो आप उनको पत्र व्यवहार कर सकते थे कि इस प्रकार की स्मार्ट मीटर की समस्या है। सबने किया है, इसीलिए सब बैठा गया है। इसके बाद जो भी होगा अगले मंथ से नॉर्मल ही आएगा Normal सब। है, पक्का हाँ आश्वासन है। हाँ पक्का पक्का आएगा, नॉर्मल ही आएगा। अब जब यूज करेंगे तो लाइट बिल तो आएगा ही ना, बस जो जिसका फॉल्ट है उसका इंक्वायरी सीधा होगा। 1000 रुपये एक्स्ट्रा आना वो कहीं ना उसके कहीं लिए देखिए बीच में लाइट का हुआ था ना इशू, तो सब इंडक्शन भी यूज किए, उनका भी कहना सही है, बट इसके आश्वासन उन लोग दे रहे हैं कि इस पे कम होगा अगले मंथ से। ठीक है जी। बघितलं ज्या प्रकारे ह्यांचं म्हणणं आहे काय इधर क्या जब से स्मार्ट मीटर लगा है मेरा, देखिए ना, अरे आया है 7,470 रुपये आया है। स्मार्ट मीटर कभी लगा? अभी फरवरी से चालू हुआ है। फरवरी से लगा। हाँ, और आज जैसे मतलब बिल का भी आपको ज्यादा है? 2000 आता था, अब सीधा 7,000 हो गया है लाइट बिल। 7,000? हाँ, AC लगाया 7,400। लगता है, आपने AC लगाया? AC लगा है, लेकिन इतना लाइट बिल नहीं आना चाहिए। अच्छा, एसी की वजह से एसी लगाया था। तो यही तो कंप्लेंट में आ रहा है, आप AC लगाए हो, जहाँ पे लाइट बिल का कंप्लेंट डालने जा रही हो, क्या क्या घर में आपके है। पर उन्होंने चेक किया आपको घर पे आकर के? नहीं क्या-क्या चेक किए। सामान? और पहले भी चेक करते थे? नहीं चेक करते। नहीं करते थे। पर अभी अचानक आ रहा है। अचानक ये आने लगा। अब देखिए ना, 13,000 आया लाइट बिल, 13,000 2 महीने का 13,000। बढ़ेगा, उन्होंने बोला होगा आपको? हाँ, बोले भरना पड़ेगा। क्या लगता है सभा के बाद ये बिल कम होगा आपका? अभी तो मैं क्या बता सकती हूँ, जब होगा तब ना। अभी तो कंप्लेन लेके आई हूँ। कंप्लेंट घेऊन आलेले, पण नक्की त्यांचं निवारण होणार का ते बघण्यासारखं असेल। सध्या इकडचे स्थानिक नगरसेवक प्रभाग क्रमांक 10चे किशोर पाटील आहे। किशोर पाटीलजी, ज्या प्रकारे आपण महावितरणचा कॅम्प निवारण केलेला आहे इकडे लोकांसाठी, आज लोकांचं म्हणणं आहे की वाढीव बिल मार्च एप्रिलपासून आलेलं आहे आणि अधिकाऱ्यांना आपण विचारलं, त्यांचं असं म्हणणं आहे की उपयोगी जास्त होतो, गरमीचा सीझन असतो, त्यावरती काय म्हणणं आहे? गेल्या अनेक महिन्यापासून नागरिक खूप त्रासलेले आहेत की वीज तर नेहमी जात असते, स्मार्ट मीटर लावल्यामुळे अनेक बिलं येत आहेत। तर आमच्या आमदार माननीय राजनजी अप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वॉर्ड नंबर 16 आणि वॉर्ड नंबर 10 याचे सर्व नगरसेवक शिष्टमंडळ जाऊन MSEB अधिकारी राठोड साहेबांना भेटलो, त्यांना निवेदन दिलं आणि या विभागातील नागरिकांच्या ज्या अडीअडचणी आहेत ते त्यांच्यापर्यंत पोचवल्या आणि आम्ही त्यांना सांगितलं का ही जी माहिती आहे ती आपण लोकांपर्यंत पोचवा। आणि त्यांनी आज या ठिकाणी आम्हाला ठाकूर विद्यालयात अनेक गोष्टीवर कॅम्प दिलेला आहे आणि अनेक नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं निराकरण जे आहे ते आता या ठिकाणी आम्ही करत आहोत। जर याच्यावर सुधारणा नाही झाला तर मोठं उग्र आंदोलन आमच्या माध्यमातून, नागरिकांच्या माध्यमातून आम्ही करू। जर बरोबर आम्हाला माहिती या विद्युत मंडळाने दिली नाही तर आम्ही त्याच्यावर अनेक आंदोलन करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे। ज्या प्रकारे राज्यातले मुख्यमंत्री आपले पक्षाचे आणि ऊर्जा खातं पण त्यांच्याकडे, आपण डायरेक्टली का तक्रार नाही दिली? नाही, त्यांचा विषय नाही आहे। या विभागात जे काम चालतं आहे, MSEBचे अधिकारी असतील किंवा काय आहे, त्यांचा ताळमेळ नाही आहे आणि अनेक गोष्टींना त्यांना नागरिकांना पुढे जावं लागतं आहे आणि आम्ही त्यांना विनंती केली की जे काय आहे तुमचं जर लाईट बिल जास्त येतं आहे, अनेक तक्रारी आहेत, ट्रान्सफॉर्मर उडत आहेत। आपण जर बघितलं असेल की 3-4 महिन्यापासून या विभागात खूप तक्रारी यायला लागलेल्या आहेत आणि ट्रान्सफॉर्मर जात आहेत, कधी वायर तुटतात। तर त्या संदर्भात सुधारणा कशी होईल तर आम्ही निवेदन दिलं आहे आणि त्याचा पाठपुरावा सध्या चालू आहे। काल तुम्ही जर बघितलं असेल तर नगिनदासपाडा इथल्या ज्या जुना तारा काढून नवीन लावायला सुरुवात केलेली आहे, पण आम्ही जे गेलो त्यांना जे काय आमचं शिष्टमंडळ गेलं त्याच्यावर खूप इफेक्ट पडलेला आहे आणि कामाला सुरुवात झालेली आहे। का तेवढे ज्यांच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे संपूर्ण नाही, लाईट बिलावर तफावत जे आता पोचतात लोकांकडे व्यवस्थित, त्यांच्याकडे आहे का तेवढे मेन पॉवर? नाही, मेन पॉवर कमी असल्यामुळे सुद्धा हा प्रकार त्यांना आम्ही MSEBचे आहे, आम्ही त्यांना रिक्वेस्ट केलेली आहे की जर तुम्ही लाईट बिल एवढा लोकांकडून घेता तर सुविधासुद्धा तेवढ्या पुरवलेल्या पाहिजे। आता त्यांचं कारण खूप लाईट वापरली, पण एप्रिल मेमध्ये लाईट दिलेले कुठे आहे? अनेक तक्रारी आहेत की लाईट जाते नेहमी 18 तास या विभागात लाईट गेलेले आहे, तरी बिलं कमी झालेलं नाही आहे। त्याच्या संदर्भात आज ही कॅम्प घेतलेला आहे। जर नाही झालं तर आम्ही उग्र आंदोलन करण्याच्या स्थितीत आहोत। नगरसेवक रस्त्यावर आहे ना? हो, येस। बघितलं ज्या प्रकारे म्हणणं असं आहे की नगरसेवक स्वतः आता रस्त्यावरती उतरतील। ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टीचा राज्य संपूर्ण
जगभरात असो किंवा राज्यात असो, आता त्यांच्याच नगरसेवकांना अशी वेळ आलेली आहे का महावितरणच्या लोकांमुळे आता जे पण त्रास होतो आहे त्यांना रस्त्यावरती उतरून आक्रोश आंदोलन करायला लागेल. आता समस्या आपण बघितलीच असेल का, वाढीव वीज, त्याचबरोबर लाईट नसणं आणि अनेक समस्या समोर येत आहे. अधिकारी सरळ सरळ हात वरती करत आहे, पण अधिकारीचं पण म्हणणं कुठे ना कुठे खरं आहे का, त्यांच्याकडे मेन पॉवर नाही आहे. शासनाने हे सर्व गोष्टीचा पाठपुरावा केला का, हे सर्व गोष्टी आपण नक्की तुम्हाला पुढेही दाखवायचा प्रयत्न करू. धन्यवाद.